फडणवीस यांनी महाराष्ट्राचा विचार करावा। ते अजून राष्ट्रीय नेते झाले नाहीत। राहुल गांधी राष्ट्रीय नेते आहेत। तुम्ही बोगस मतदान करून जिंकले म्हणून नेता झालात असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केलेला आहे। महाराष्ट्रात 39 लाख मतदार वाढले आणि सर्वच मते भाजपालाच कशी मिळाली? ही कोणती जादू आहे? हे कोणतं अघोरी कृत्य आहे? हे फडणवीस यांनी सांगावं असा सवालही राऊत यांनी भाजपाला केलाय। पाच महिन्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा या 5 महिन्याच्या काळामध्ये 39 लाख मतं वाढली। प्रौढ मतदाराचा जो आकडा आपल्याकडे आहे त्याच्यापेक्षा जास्त मतदान झालंय। मतदान आलं कुठून? चुनाव आयोगानं निवडणूक आयोगानं जो आकडा दिलाय मतदारांचा महाराष्ट्रातला त्याच्यापेक्षा साधारण 40 लाख मतदान जास्त झालं असेल आणि त्याचा हिशोब निवडणूक आयोग देत नाही, मतदार याद्या देत नाही। हाच पॅटर्न दिल्लीत राबवला गेला। त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात त्यांना यश मिळालं। त्या पॅटर्नचं प्रत्येक मतदारसंघामध्ये किमान 15 ते 20 हजार मतं वाढवण्यात आली। आप और कांग्रेस दोनों का जो राजनैतिक प्रतिद्वंदी है, मैं शत्रु नहीं कहूँगा, वो भारतीय जनता पार्टी है। हमको भारतीय जनता पार्टी की हराने के लिए, सत्ता से दूर करने के लिए आप भी लड़ती है, कांग्रेस भी लड़ती है, लेकिन अलग अलग लड़ते हैं। अगर एक साथ होते तो दिल्ली का नतीजा डेफिनेटली पहले 1 घंटे में ही बीजेपी की हार सुनिश्चित हो जाए। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।